तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बद्दल आपण मागे या 15 दिवसांमध्ये जे काही पूर्ण व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या सर्व व्हिडिओवर जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या कमेंट येत आहे, लाडक्या बहिणींचे प्रश्न येत आहे आणि हे सर्व प्रश्नांचे जे काही उत्तर आहे, कारण मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचलेले आहे। जे काही तुम्ही पूर्ण कमेंट केल्या आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये सर्वच कमेंट मी वाचलेले आहे। त्याचबरोबर जवळपास 80 ते 90% कमेंटचं उत्तर मी सुद्धा तुम्हाला दिलेलं असेल। काही कमेंट जे आहे ते सुटले असेल तर त्याचं उत्तर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि जे काही तुम्ही कमेंट केल्या त्या सर्व कमेंटचं उत्तर, तुमचे जे काही मनामध्ये केवायसी बद्दल प्रश्न आहे, जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, ते सर्व स्टेप बाय स्टेप 3 ते 4 पॉइंट जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। जे काही तुमचा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर जो काही आधार ओटीपीचा प्रॉब्लेम आहे, वेबसाईट ओपन होत नाही किंवा तुमच्याकडून काही चुकी झालेली आहे, हे सर्व काही जे तुमच्या पॉइंटवर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेले आहे, ते सर्व एकत्रित मी या ठिकाणी तुम्हाला 4 ते पॉइंट जे आहे ते या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात पहिला पॉइंट आपला या ठिकाणी असणार आहे की जे काही लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी ओरिजिनल वेबसाईटवरच ई-के-वाय-सी केलेली आहे, त्यांची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे। पण भरपूर बहिणी या ठिकाणी जे आहे ते चुकीच्या लिंकवर गेलेले आहे। चुकीच्या लिंकवर त्यांनी क्लिक केलं आणि hubcommute.in या नावाच्या चुकीच्या वेबसाईटवर, फ्रॉड वेबसाईटवर त्यांनी जे आहे ते ई-के-वाय-सी केलेली आहे। त्यांची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट सुद्धा झाली आणि आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्रीचा जो काही आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांनी पाहिला। पावती कशी काढायची त्यामध्ये सुद्धा DIT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे असं त्या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। पण आता जेव्हा त्या बहिणींना समजलं आहे की आपण चुकीच्या आणि फ्रॉड वेबसाईटवर ऑनलाईन ई-के-वाय-सी केलेली आहे, तर त्या बहिणी आता काय करताय की ओरिजिनल वेबसाईटवर जेव्हा आधार क्रमांक सबमिट करतात तेव्हा त्यांना अशा प्रकारचं ऑप्शन जे आहे ते स्क्रीनवर दिसून येत आहे की आधीच तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे। त्यामुळे आता त्या बहिणींना प्रश्न पडला आहे की आमची ई-के-वाय-सी आम्ही फ्रॉड वेबसाईटवर केली पण ओरिजिनल वेबसाईटवर सक्सेस दाखवत आहे, नेमकं प्रॉब्लेम काय आहे? तर बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम असा झालेला आहे की जे काही फ्रॉड करणारे लोक आहे, जे फ्रॉड वेबसाईट बनलेली होती, त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचा आणि लिंकचा ऍक्सेस घेतलेला आहे आणि शासनाला याबद्दल माहित सुद्धा नाही। मी काल बघा 181 वर कॉल करून महिला व बाल विकास विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून त्यांना ही बाब सांगितली होती, पण त्यांनी म्हटलं की आम्हाला याबद्दल काहीच आयडिया नाही, कोणत्या प्रकारची वेबसाईट आहे, काय वेबसाईट आहे। बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, त्याचबरोबर न्यूजवर सुद्धा ती बातमी आलेली होती। hubcommute.in याबद्दल सविस्तर माहिती आली होती की फ्रॉड वेबसाईट आहे। असं असून सुद्धा लाडक्या बहिणींनी त्या वेबसाईटवर केवायसी केली आणि ओरिजिनल वेबसाईटवर केवायसी करायला जाताना त्यांना सांगितलं जात आहे की तुमची ऑलरेडी केवायसी झालेली आहे। त्यामुळे सर्व बहिणी गोंधळात आलेल्या आहे। तर मग यावर आता उपाय काय? तर बघा, जे लोक ही फ्रॉड वेबसाईट चालवत आहे त्यांनी काय केलं, ओरिजिनल वेबसाईटचा ऍक्सेस चोरलेला आहे किंवा त्या वेबसाईटला हॅक केलेला आहे। जसं आपण म्हणतो माझं फेसबुक हॅक झालं, माझं इंस्टाग्राम हॅक झालं, माझं व्हॉट्सअप हॅक झालं, अशा प्रमाणे ओरिजिनल वेबसाईटचा ऍक्सेस त्या फ्रॉड लोकांनी चोरलेला असेल। आणि हा कशासाठी? तर तुमचे आधार क्रमांक आणि तुमचा डेटा चोरून घेण्यासाठी, तुमच्या आधार क्रमांकावरून तुमच्यासोबत फ्रॉड करण्यासाठी, तुमच्या खात्यातून पैसे आणि तुमच्यासोबत सायबर फ्रॉड करण्यासाठी त्यांनी तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा डेटा चोरलेला आहे। तर बघा, आता तुम्हाला परत केवायसी करावी लागेल का किंवा शासनाला याबद्दल माहित नाही का? हा जो काही मुद्दा आहे हा मी 2 ते 3 दिवसामध्ये कलेक्टर कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन त्यांना पूर्ण ही वेबसाईट वगैरे दाखवणार आहे। फ्रॉड वेबसाईट, ओरिजिनल वेबसाईटची लिंक माझ्याकडे आहे, पूर्ण त्यांना दाखवणार आणि याबद्दल सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओ त्या टॉपिकवर आणणार आहे। त्यामुळे फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली असेल तर काळजी करू नका, लवकर त्यावर सोल्युशन येणार आहे। तर बघा, दुसऱ्या नंबरचा पॉइंट आहे वेबसाईट बद्दलच आहे। वेबसाईट चालत नाही किंवा ई-के-वाय-सी करताना प्रॉब्लेम होतो, हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो किंवा त्यांना जे आहे ते तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असं सांगितलं जात आहे। अजूनपर्यंत कोणत्याच बहिणींना पात्र केलेलं नाही, कोणत्याच बहिणींचे अजूनपर्यंत अर्ज रद्द झालेले नाही किंवा वेबसाईट वरून काढलेले नाही। ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले आहे त्या बहिणी सुद्धा अजूनही पात्रच आहे। ई-के-वाय-सी ची तारीख पूर्ण झाल्यानंतर आणि पूर्ण जेव्हा 2,50,00,000 बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण होईल, त्यानंतर पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमचे अर्ज अपात्र असतील तर रद्द करण्यात येतील। आता कोणत्याच बहिणींचे अर्ज अपात्र नाही, तुम्हाला या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करायचा आहे, कारण वेबसाईटचा जो आहे तो खूप जास्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे, एरर येतात। त्यामुळे तसे जे काही ऑप्शन आहे, तुम्हाला आधार नंबर तुमच्या पात्र यादीमध्ये नाही असं सांगितल्या जाते, त्यामुळे हाय ट्रॅफिकचा सुद्धा प्रॉब्लेम येत आहे। त्या ठिकाणी ओटीपी येत नाही किंवा त्या ठिकाणी तुमचा कॅप्चा कोड दाखवत नाही किंवा ओटीपी टाकण्याचं पेज येत नाही, हे फक्त टेक्निकल एरर आहे। खूप जास्त महिला एका वेळेस ई-के-वाय-सी करत असल्यामुळे हाय ट्रॅफिक असा प्रॉब्लेम येतो आणि जे काही एरर आहे ते तुम्हाला दिसून येतात। त्यामुळे रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त बहिणी ई-के-वाय-सी करत आहे आणि रात्रीला सुद्धा हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो, पण
कमीत कमी टक्केवारीमध्ये EKYC सक्सेसफुल सबमिट होत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कोणत्याच बहिणीचा अर्ज रद्द झालेला नाही. सर्वच अर्ज जे आहे ते पात्र यादीमध्ये समाविष्ट आहे आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमची EKYC सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल. तिसऱ्या नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे की जे काही 2 आधार क्रमांक आणि OTP टाकल्यानंतर तिसऱ्या नंबरचं पेज आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होते. अशा प्रकारे पेज आपल्यासमोर ओपन होते आणि पहिल्या नंबरचं ऑप्शन असते की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का किंवा पेन्शन पेमेंट घेत नाहीत, अशा प्रकारचं ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे की या ठिकाणी तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण लाभ घेत आहे का, होय किंवा नाही सिलेक्ट करा. तर या ठिकाणी सुद्धा भरपूर बहिणींनी चुकी केली. त्याचप्रमाणे जाती प्रवर्ग निवडा यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींनी चुकी केली असे त्यांचे कमेंट आलेले आहे. सर्वात जास्त कमेंट याच विषयावर आहे. तर बघा, चुकी जरी झाली असेल या दोन्ही ठिकाणी तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या विषयावर सुद्धा मी महिला व बाल विकास विभागाच्या हेल्पलाईन नंबर त्यांच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह सोबत बोललेलो आहे कालच, आणि त्या टॉपिकवर मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पूर्ण कॉल रेकॉर्डिंग त्याची दिलेली आहे. तर त्यांनी सांगितलं की ही बाब आमच्या निदर्शनास आलेली आहे आणि भरपूर बहिणींनी तक्रार सुद्धा केलेली आहे की आमच्याकडून चुकी झाली तर आमचे अर्ज रद्द होईल का. तर शासनाला याबद्दल कळवण्यात आलेलं आहे की भरपूर बहिणींनी या ठिकाणी चुकी केली. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या क्षुल्लक कारणामुळे, छोट्याशा कारणामुळे तुमचे अर्ज रद्द होणार नाही. तुम्ही जे काही तुमच्या पती आणि वडिलांचं आधार क्रमांक दिलेला आहे, त्यांचा OTP पाठवलेला आहे, त्यावरूनच पूर्ण चौकशी होणार आहे. हे जे काही होय नाहीची चुकी आहे किंवा तुम्ही जाती प्रवर्ग चुकीचा निवडला यावरून तुमचे अर्ज रद्द होणार नाही किंवा तुमच्या जातीवरून तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येणार नाही. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे की ज्या बहिणींना पती नाही, ज्या बहिणींना वडील नाही, त्यांनी दुसरा नंबरचा OTP कोणाचा टाकायचा, कारण त्या बहिणींची सुद्धा EKYC पेंडिंग आहे. तर बघा, या टॉपिकवर मी काल सकाळीच व्हिडिओ टाकलेला आहे, तरी पण त्या व्हिडिओमध्ये भरपूर कमेंट येत होत्या. त्याबद्दल सुद्धा मी महिला व बाल विकास विभागाच्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला. त्यांना सांगितलं अशी प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना होत आहे. ज्या बहिणींना पती नाही, ज्या बहिणींना वडील नाही, ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणीजवळ दुसरा आधार क्रमांक टाकण्यासाठी OTP टाकण्यासाठी माध्यम नाही, तर त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने मला सांगितलं की याबद्दल शासनाला कळवण्यात आलेलं आहे आणि याबद्दल सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या तक्रारी हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर आलेल्या आहे आणि त्या बहिणींसाठी सुद्धा वेबसाईट अपडेट केली जात आहे. सर्वात पहिला तर OTPचा प्रॉब्लेम. दुसरा नंबर म्हणजे त्या बहिणींसाठी जे आहे ते ऑप्शन येणार आहे. तुम्ही स्वतः जे आहे ते तुमचं ऑप्शन निवडणार. तुम्ही अविवाहित आहे, विवाहित आहे की काय आहे, किंवा त्या ठिकाणी तुम्ही कोणाचा आधार नंबर सबमिट करायचा, हे ऑप्शन आता त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्ही सुद्धा EKYC करू शकणार आहे. लवकरच जे आहे ते वेबसाईट अपडेट होणार आहे. त्याचबरोबर महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की वेबसाईटवर अपडेट करत आहे आणि OTPचा आणि वेबसाईटचा जो काही एरर येण्याचा प्रॉब्लेम आहे तो त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि वेबसाईट अपडेट होणे सुरू आहे. महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अशा प्रकारची अपडेट दिली होती. त्याचबरोबर काही बहिणींच्या अशा सुद्धा कमेंट आलेल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला आधार OTP टाकण्याची गरज पडली नाही, डायरेक्ट आमच्या समोर शेवटचं अशा प्रकारे फायनल पेज जे आहे ते ओपन झालेलं आहे आणि आमची KYC सक्सेस झाली, तर आता काय होणार. हे बिलकुल शक्य नाही की विना OTP, हे बिलकुल शक्य नाही की विदाउट OTP तुमची KYC सक्सेस झाली. बघा, सर्वात आधी काय होते की जेव्हा आपण लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक OTP टाकतो, सबमिट करतो, त्यानंतर मग वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी मागितला जातो. मग त्या ठिकाणी काय होते की वडील आणि पतीचा आधार क्रमांक येण्यासाठी टेक्निकल प्रॉब्लेम येतात, OTP सबमिट होत नाही. मग आपण काय करतो, KYC सोडून देतो, KYC बंद करून देतो. मग त्यावेळेस काय होते की तुमची KYC पूर्ण झालेली असते, म्हणजे तुमची हाफ KYC या ठिकाणी डन झालेली असते. मग त्यानंतर तुम्ही काय करता, पुन्हा प्रयत्न करता. मग दुसऱ्या वेळेस तुमच्या वडील आणि पतीचा OTP सबमिट होऊन जातो, त्यांचा OTP सबमिट होऊन जातो. त्यानंतर सुद्धा मग तिसऱ्या पेजवर प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही परत EKYC बंद करून देता. मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे की ऑलरेडी तुमचा आणि तुमच्या पती वडिलांचा आधार OTP सबमिट झालेला आहे वेबसाईटवर सबमिट झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून प्रोसेस करण्याची गरज पडत नाही. सुरुवातीपासून तुम्हाला EKYC स्टार्ट करण्याची गरज पडत नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर शेवटचं ऑप्शन देण्यात येते. त्यामुळे अशा भरपूर बहिणी कन्फ्यूज झालेल्या आहे की आम्हाला OTP टाकण्याची गरज पडली नाही. तुम्ही ऑलरेडी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नामध्ये 1-2 दिवसाआधी OTP सबमिट केला असेल, त्यामुळे तुमची हाफ KYC डन झाली आणि शेवटचं पेज
जे काही डिटेल्स दिल्यानंतर होय नाही ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जाती प्रवर्ग सिलेक्ट केल्यानंतर तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट होऊन जाते. स्टार्टिंग पासून पुन्हा पुन्हा केवायसी सुरू होत नाही जर तुमचा ओटीपी सक्सेसफुली सबमिट झाला असेल तर. आणि यामध्ये ओव्हरऑल जो आहे तो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे वेबसाईटचा. वेबसाईट जर व्यवस्थित चालली असते, वेबसाईट जर एकदम स्मूथ चालली असते, लगेच ओटीपी आला असता, लगेच केवायसी 5 मिनिटात झाली असते. कारण केवायसी करण्यासाठी फक्त 5ही मिनिट लागत नाही. जर नेटवर्क जर स्ट्रॉंग राहिलं आणि वेबसाईट जर बरोबर चालली तर 5ही मिनिट तुम्हाला केवायसी करण्यासाठी लागत नाही. 2 मिनिटांमध्ये तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट होते. कारण आता लाडक्या बहिणींनी खूप सारे व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्यांना पूर्ण माहीत झालेले आहे की केवायसी कशी करायची. फक्त त्यांचं या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम निर्माण होतात, ओटीपी येत नाही, ओटीपी टाकण्याचं पेज येत नाही किंवा टेक्निकल प्रॉब्लेम येतो, हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, आधार नंबरचा प्रॉब्लेम, कॅप्चा कोडचा प्रॉब्लेम, यामुळेच लाडक्या बहिणी जे आहे ते त्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचा अर्ज अपात्र आहे का, आम्ही अपात्र झालो आहे का. अपात्र कोणीच झालेलं नाही, त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. वेबसाईटचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला केवायसी करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागत आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे ते आता डोकेदुखी झालेली आहे. तर बघा, आता तुमचे जे काही महत्वाचे पॉईंट होते, महत्वाचे मुद्दे हेच होते, यामध्ये दुसरे कोणतेच नाही. वेबसाईट जर व्यवस्थित चालली तर तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल. आणि जे काही मी तुम्हाला माहिती दिली ती माहिती कशी वाटली आणि जे काही तुमचे कमेंट आणखी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक आपल्या कमेंटमध्ये पहिल्या कमेंटमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करा. त्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी आपल्या व्हिडिओची आणि सर्व जे काही केवायसी बद्दल अपडेट येत राहणार. लाडकी बहीण योजनेबद्दल पूर्ण माहिती सर्वात आधी तुम्हाला त्या ठिकाणी. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.